राजगुरुनगर येथील खासगी शिकवणीमध्ये एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली। त्यानंतर आता खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने परिसरातील 18 खासगी शिकवण्यांची सुरक्षा विषयक तपासणी केली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जी करणाऱ्या शिकवण्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी ही माहिती दिली। या तपासणीमध्ये शिकवणीत अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा यासारख्या सुरक्षा उपायांसह स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, बसण्याची व्यवस्था, संगणक यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे, बायोमेट्रिक उपस्थिती, पालकांची संमती पत्रके इत्यादी बाबी तपासण्यात आल्या। 4 पथकांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान अनेक शिकवण्यांमध्ये संगणक व्यवस्था, सीसीटीव्ही, स्वच्छतागृहे, अग्निशमन यंत्रणा, पालक समिती पत्रके, उपस्थिती पत्रके आणि कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे नसल्याचे आढळून आले। या सर्व शिकवण्यांना सुरक्षेच्या उपाययोजना ताबडतोब करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक बाबींची पूर्तता न करणाऱ्या शिकवण्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। ही मोहीम आता संपूर्ण खेड तालुक्यात राबवली जाणार आहे। नोंदणीकृत क्लासेसशिवाय गृह सोसायटी, घरात शहरात जवळपास 50 खासगी क्लासेस सुरू आहेत। या क्लासेसची सुरक्षा रामभरोसे असल्याचे प्रकर्षाने जाणवते।